हॅलो 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 या चहा नाश्ता घ्यायला या. तेवढी माणूस की आहे. बाजरीची पापडी, शेंगदाणे, ते कच्च्या शेंगा, हे चिप्स. नवरा काय बी आणतोय मला खायला, कळलं का? आपलं काय नुसतं नवरा नवरा करायचंय, ऑटोमॅटिक सगळं मिळतंय. हे ज्याला कळालं, म्हणजे ज्या बाईला कळालं, तिची चांदी काय सोनं बिन चांदी बी सगळं संगच. हा, नवऱ्याला महत्व द्यायचं, मग बघा कसं मिळत नाही आपल्याला सगळं काहीतरी. बाळाला काय लागतं या? हे झालं मडा 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 खायला की झालं, इसेच खालास. हे जरा प्रॉब्लेम होत. ह्या शेंगा आहेत ना, ह्या शेंगा फोडून देत नाही नवरा, हे खरं आहे. हा, त्याची त्यालाच पडतंय खायचं. मला देत नाही काढून, कधी म्हणत नाही घरभर चार सोले तुला. हे असं प्रॉब्लेम होतंय मला जरा हे काढता येत नाही, बाकी काही नाही. ते असं काढावं लागतंय, येत नाही काढायला. सोनं पीठ आहे का? काय बोलायचं? शेंगाचं सोलाला एक पीठ आहे का म्हणाले? असे असते तर गडी माणसं लई चावट. असला नवरा असल्यावर का म्हणणार बायको बोलायची जरा जरा. संगतीनं सोबत माणसाला नाद लागत आहे की. हा, ब्रेन वॉश होतंय. मग झालंय का काय की त्या संगतीला राहून असल्या धडक म्हणायले लय पीठ आहे का स्वाला. त्या शेंगदाण्यातला बरं का, त्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, ह्या भुईमुगाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा फेकू नका इकडे, नीट खातून धरा. खा. मला सगळं शिकवलंय आहे माझ्या नवऱ्यानं, कळलं का? मला काही कळत नव्हतं पहिलं, आता सगळं कळत आहे. म्हणजे जसं जसं मी शिकत गेले का नवऱ्याकडून, तसं आता मला गरज नाही शिकवायची. आता मी लोकांना शिकविते, लोकांना म्हणजे तुम्हाला सांगते. तुम्हाला एक राज सांगू का? माझ्या नवऱ्याचं म्हणणं काय आहे, राज आहे ते राज. तुम्हाला सांगू का? सांगू का? सांगा की, कमेंट करून सांगा, मग मी सांगते तुम्हाला. हा, आता सांगायला आता नग सांगायचं, कमेंट करून सांगा. नवऱ्यापाशी माझ्या लयच खास माहिती आहे तुमच्यासाठी. पुरुषांसाठी माहिती जी आहे ना, ती माझ्या नवऱ्यापासून तुम्हाला नक्कीच कळणार आहे, माहिती होणार आहे. मला सांगितली या नवऱ्यानं माझ्या, पुरुषांना कशापासून काय होतंय.
मी तुमच्या पुढं सांगितली, सांगायला सांगेन, पण लोक महत्व देत नाही. तर एवढं लोकायला महत्वाचं राहिलं नाही आता. हा, हातानंच काम करायला तर स्वतःचे काम स्वतःच करायला तर हातानं लोक. धुणं भांडे चहा पाणी सगळे काम आपापले, गरजच पडत नाही काय. मी जवळ बसले कॅमेऱ्याच्या, ते लांब बसले तर कॅमेऱ्याच्या. ताटून गेले मी आता, अशी बसून बसून अशी बसते जराशी. मुंडीची भाजी करा. मुंडी आणली होय. 100 रुपयाचा खूप आणलाय. 3.5 रुपयाची मच्छी आणली. 350ची मच्छी पण किती आणली? 350ची. रूपचंद. रूपचंद खाते तर किती तिकीट द्यायचं रूपचंद तवा. दुसरी कोणती नाही. पाणी उरुपा सगळं बरं का. पाणी जातंय, खांडा भरून आणावं लागेल. बाटल्या आणल्यात नाही भरून 2 दिवसा. पण आता खाली झालेल्या तेही आणायच्या. तुम्हाला माझा नवरा बोललेला ऐकू येतंय का कावा? लयच बोलत आहे तिथल्या तिथं. हळूच चिमटा घेतल्यावर हळूच ठुसका सोडले. हळूच ठुसका सोडित आहे. बापडे वाळावं लागतील का काय? चांगले भाजी लागते. चांगले भाजा पोळायला कोणती माता पोळायची. लेकराला खायला काय मिळालं? माझ्या 800 रुपये समजलं. सकाळमध्ये जाणार ना, मला तर काय 200-300 रुपयाची मच्छी येते सगळं. 500 रुपयाची आणायची काय गरज होती का? मच्छी 200-300 रुपयाचीच आणायची. खात्यातच किती एक पीस त्याचं नाव ना आपलं गाव. 2 पीस ते खात पण नाही. आपण लेकर खाते मला लेकरं खाते का? यशला आवडायली. यशला मच्छी आवडायली. यशला मच्छी आवडत पहिल्यापासून. बोला बी आवडत नाही, पण बघ मन मारायला शिकवलं आहे. बस तसं नाही. ब असली हे करीत नाही, गरजेचं समजित नाही. एवढं तेवढंच
हा. भेटलं ठीक आहे, नाही भेटलं तरी बी काय म्हणणार नाही. तयारी आहे. दिलदार आहे ते माझं बाळ, धार मारीत नाही काय कशावर. झालं आता लय कतरून गेली.